श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. वेदराशी चॅनलमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये वाडेकर गुरुजी आपल्याला सांगणार आहेत 22 मे 2026 शुक्रवारचे सविस्तर राशी भविष्य. आज रात्रीपासून ग्रहाची अशी काही उलथापालथ झाली आहे ज्यामुळे काही राशीचे नशीब पूर्णपणे पालटणार आहे तर काहींना मोठा आर्थिक फटका बसू शकतो. आजचा राहुकाळ किती वाजता आहे आणि त्या काळात कोणती चूक टाळायची आहे, कोणत्या राशींना अचानक धनलाभ होणार आहे, हे सर्व जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. तर मित्रांनो, 22 मे 2026 शुक्रवार रोजी ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षाची षष्ठी तिथी आहे. आज ब्रह्मांडात अत्यंत प्रभावी मानले जाणारे आलेशा नक्षत्र असून त्याचसोबत वृद्धी नावाचा शुभ योग निर्माण होत आहे. आज चंद्रदेव आपल्या स्वतःच्या म्हणजेच कर्क राशीमध्ये संचार करणार आहेत, ज्यामुळे आजचा संपूर्ण दिवस मानसिक आणि भावनिकदृष्ट्या अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचा ठरणार आहे. शुक्रवारचा दिवस हा माता लक्ष्मीला समर्पित असल्याने आजच्या दिवसाला आध्यात्मिकदृष्ट्या विशेषतः महत्त्व प्राप्त झाले आहे. परंतु ग्रहाची ही स्थिती जेवढी शुभ आहे तेवढीच ती एका मोठ्या धोक्याकडेही संकेत करत आहे. आजच्या पंचांगातील सर्वात महत्त्वाचा आणि प्रत्येकाने सावध करण्याचा भाग म्हणजे राहुकाळ. आज सकाळी 10:35 ते दुपारी 12:25 म्हणजेच एकूण 1 तास 50 मिनिटाचा काळ हा राहुकाळाचा असणार आहे. ज्योतिषशास्त्रात राहुकाळाला अत्यंत अशुभ आणि नकारात्मक मानले जाते. वाडेकर गुरुजींनी स्पष्ट इशारा दिला आहे की या वेळेत चुकूनही कोणतेही नवीन काम सुरू करू नका, पैशाची मोठी देवाणघेवाण टाळा आणि कोणतीही महत्त्वाची डील फायनल करू नका. या 1.5-2 तासाच्या काळात घेतलेला एक चुकीचा निर्णय किंवा निष्काळजीपणा तुम्हाला भविष्यात खूप मोठ्या आर्थिक संकटात टाकू शकतो. जर तुम्ही या राहू काळात एखादे शुभ कार्य किंवा प्रवास सुरू केला तर त्या कामात नको ते अडथळे येण्याची, काम अर्धवट रखडण्याची किंवा तुमचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची जास्तीत जास्त शक्यता असते. राहू ग्रहाचा प्रभाव या काळात मानवी बुद्धीवर नकारात्मक परिणाम करतो, त्यामुळे माणसाकडून चुका होतात. म्हणूनच या काळात कोणत्याही वादात पडू नका आणि शांत राहून आपले नेहमीचे काम करत राहा. दुपारी 12:25 नंतर हा अशुभ काळ संपेल आणि त्यानंतरचं तुम्ही महत्त्वाची कामे आत्मविश्वासाने पुढे नेऊ शकतात, जेणेकरून तुमचे कोणतेही नुकसान होणार नाहीत. आजचा दिवस सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांसाठी स्वतःचे साम्राज्य निर्माण करण्यासाठी असेल. ग्रहाची स्थिती अशी आहे की आजचा तुमच्यातील नेतृत्व गुण आणि आत्मविश्वास ओसंडून वाहेल. कामाच्या ठिकाणी किंवा समाजात तुमचे मत अंतिम मानले जाईल आणि लोक तुमच्या शब्दाला मान देतील. जर तुम्ही राजकारण, समाजकारण किंवा मोठ्या व्यवस्थापनात असाल तर आज तुम्हाला एखादे मोठे पद किंवा जबाबदारी मिळण्याची दाट शक्यता आहे. तुमची क्रिएटिव्हिटी आणि धाडसी निर्णय क्षमता पाहून तुमचे वरिष्ठ आणि सहकारी थक्क होतील, ज्यामुळे तुमची समाजात एक वेगळीच ब्रँड व्हॅल्यू तयार होईल. दुसरीकडे मकर राशीच्या जातकासाठी आजचा दिवस एखाद्या सेलिब्रिटीसारखा असणार आहे. आज तुमचे व्यक्तिमत्व इतके आकर्षक दिसेल की लोक तुमच्याकडे सहज खेचले जातील. नोकरी करणाऱ्यांना आज ऑफिसमध्ये एखादा मोठ्या प्रोजेक्टचे नेतृत्व करण्याची सुवर्ण संधी मिळू शकते. व्यावसायिक क्षेत्रात असाल तर ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी तुमच्या डोक्यात नवीन नवीन कल्पना येतील, ज्या थेट नफ्यात बदलतील. आजचा दिवस स्वतःचे ब्रँडिंग आणि प्रमोशन करण्यासाठी सर्वोत्तम आहे. तुमची लोकप्रियता वाढल्यामुळे आज तुम्हाला करिअरमध्ये पुढे जाण्याचे अनेक मार्ग मोकळे झालेले पाहायला मिळतील. परंतु गुरूंनी या तिन्ही राशींना एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे. यश आणि प्रसिद्धी मिळत असताना मनात अहंकाराची भावना येऊ देऊ नका. सिंह राशीच्या लोकांनी आज पांढरा रंग वापरावा आणि माता लक्ष्मीची पूजा करावी, ज्यामुळे आर्थिक प्रगती स्थिर राहील. वृश्चिक राशीच्या जातकांनी आज सोनेरी रंगाचे वस्त्र परिधान करून सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे आणि घरातून निघताना वडीलधाऱ्याचा आशीर्वाद घ्यावा. तर मकर राशीच्या लोकांनी गुलाबी रंगाचा वापर करून लक्ष्मी देवीला सुगंधी फुले अर्पण करावीत. हे छोटे आणि सोपे उपाय केल्यास तुमची कृती आणि ऐश्वर्य चारही दिशांना पसरेल आणि आर्थिक आघाडीवर आजचा दिवस कन्या आणि तुळ राशीच्या लोकांसाठी अत्यंत भाग्यवान आणि चमत्कारी ठरणार आहे. ग्रहाची नक्षत्राची नशा अशी काही समजून आली आहे की आज तुम्हाला अचानक कुठून तरी मोठा धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. तुळ राशीच्या जातकांना
त्यांचे कित्येक दिवसापासून थकीत असलेले किंवा बुडालेले पैसे आज अचानक मिळू शकतात, ज्यामुळे तुमची मोठी आर्थिक चिंता दूर होईल. जर कन्या राशीच्या लोकांना व्यापार, कमिशन किंवा अनपेक्षित मार्गाने आर्थिक फायदा होईल, तर तुम्ही गुंतवणुकीचा विचार करत असाल, तर आजचा दिवस तुम्हाला भविष्यात मोठा परतावा देऊन जाऊ शकतो. याच जोडीला वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आधुनिक तंत्रज्ञान, ऑनलाईन बिझनेस किंवा नवीन प्रोजेक्टमधून भरपूर पैसा कमवण्याचा आहे. पारंपरिक पद्धती बाजूला ठेवून जर तुम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर केला, तर आज नवीन ग्राहक तुमच्याशी जोडले जातील आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत तयार होतील. परंतु गुरूंनी एक मोठा धोक्याचा इशाराही दिला आहे. तितका पैसा आज तुमच्या खिशात येईल, तितक्याच वेगाने तो खर्च होण्याची शक्यता आहे. कन्या आणि वृषभ राशीच्या लोकांनी आज चैनीच्या गोष्टीवर वायफळ खर्च करणे टाळावे, अन्यथा आलेला पैसा पाण्यात जाण्यात वेळ लागणार नाही. बजेटचे काटेकोर नियोजन करणे आज अत्यंत गरजेचे आहे. हा आलेला पैसा घरात टिकून राहावा आणि तुमची आर्थिक स्थिती दिवसेदिवस मजबूत व्हावी, यासाठी गुरूंनी विशेष उपाय सांगितले आहे. कन्या राशीच्या लोकांनी आज हिरव्या रंगाचा वापर करावा आणि भगवान गणपतीला दुर्वा अर्पण करून गरजूंना हिरव्या वस्तू दान कराव्यात. तूळ राशीच्या जातकांनी आज पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करून भगवान शंकराला कच्चे दूध अर्पण करावे आणि शक्य असल्यास चांदीची एखादी छोटी वस्तू स्वतःजवळ ठेवावी. वृषभ राशीच्या लोकांनी जांभळ्या रंगाचा वापर करून शनिदेवाची पूजा करावी आणि गरिबांना अन्नदान करावे. हे तोडगे केल्यास तुमच्या घरातील दारिद्र्य दूर होऊन लक्ष्मी अखंड वास करेल. आजचा दिवस कुंभ राशीच्या लोकांसाठी कमालीचा, रहस्यमय आणि डोक्याने काम करण्याचा आहे. ग्रहाची स्थिती अशी आहे की आज तुम्ही शांत राहून स्वतःच्या आयुष्यातील एका किंवा करिअरमधील मोठे निर्णय घेण्याची तयारी कराल. तुमची पुढची चाल किंवा गुप्त योजना तुम्ही कोणालाही, अगदी जवळच्या मित्रालाही सांगणार नाही आणि हीच रणनीती आज तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन जाईल. कामाच्या ठिकाणी आजचा दिवस कमी बोला आणि जास्त निरीक्षण करा, असा आहे. गुरूंनी विशेष सल्ला दिला आहे की आज ऑफिसमधील कोणत्याही प्रकारच्या राजकारणापासून स्वतःला लांब ठेवा, अन्यथा नको त्या वादात तुमचे नाव गोवले जाऊ शकते. दुसरीकडे मिथुन राशीच्या जातकांसाठी आजचा दिवस त्यांच्या कल्पकतेला आणि अंतर्मनाला जागृत करणारा ठरेल. आज तुमच्या डोक्यात नवीन नवीन आणि संवेदनशील कल्पना येतील. एखादा मोठा निर्णय घेताना जर तुमचे मन संभ्रमात असेल, तर बाहेर कोणाचा सल्ला घेण्यापेक्षा स्वतःच्या मनाचा आवाज ऐका, कारण आज तुमचे अंतर्ज्ञान अत्यंत मजबूत असणार आहे. कला, संगीत, लेखन किंवा आध्यात्मिक क्षेत्राशी जोडलेल्या लोकांना आज प्रचंड मानसिक समाधान लाभेल आणि जुनी रखडलेली स्वप्ने पुन्हा जिवंत होऊन त्याच्यावर काम करण्याची नवीन प्रेरणा मिळेल. या दोन्ही राशींना आज कामाच्या धावपळीमुळे किंवा अतिविचारामुळे मानसिक थकवा किंवा तणाव जाणवण्याची शक्यता आहे. यावर उपाय म्हणून कुंभ राशीच्या लोकांनी आज काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे किंवा एखादा काळा रुमाल सोबत ठेवावा. तसेच संकटमोचन हनुमानजीचा पूजा करून ओम श्री हनुमते नमः किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा 11 किंवा 21 वेळा जप करावा, ज्यामुळे सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल. मिथुन राशीच्या जातकांनी निळ्या किंवा पिवळ्या रंगाचा वापर करून भगवान विष्णू आणि दत्तात्रेयाची पूजा करावी. देवाचरणी पिवळी फुले अर्पण करावी आणि ओम नमः भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा. यामुळे मनाला अथांग शांतता लाभेल. आजचा दिवस मेष आणि मीन राशीच्या लोकांसाठी अत्यंत हलका फुलका आणि आनंदी, मानसिक शांतता देणारा ठरेल. गेल्या काही दिवसापासून डोक्यात असलेले कामाचे ओझे आणि मानसिक ताणतणाव आज अचानक कमी झाल्यासारखे वाटेल. सकाळपासून मन एका वेगळ्याच उत्साहाने भरलेले असेल. कामाच्या ठिकाणी तुमचे सकारात्मक विचार केवळ तुम्हालाच नाही तर तुमच्या सहकाऱ्यांनाही प्रेरित करतील. आज कितीही कठीण काम समोर आले तरी तुमचे कष्ट दृष्टिकोनामुळे ते अगदी सोपे वाटू लागेल. नोकरी व्यवसायात साधारणपणे वातावरण राहिल्यामुळे आज तुम्हाला स्वतःसाठी आणि स्वतःच्या आवडीनिवडीसाठी वेळ काढता येईल. दुसरीकडे कर्क
धनुराशीच्या जातकांसाठी आजचा दिवस घरगुती सुखाचा आणि नात्यामध्ये गोडावा आणवण्याचा आहे. बऱ्याच दिवसापासून कुटुंबातील सदस्यासोबत हसण्या खेळात वेळ घालवण्यासाठी संधी मिळेल, ज्यामुळे घरात आनंदी आणि सकारात्मक वातावरण राहील. आई वडिलांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद आज तुमच्या पाठीशी असतील, जे तुम्हाला नवीन कामात यश मिळवून देतील. विद्यार्थीसाठी तर आजचा दिवस अभ्यासात लक्ष केंद्रित करण्याचा सुवर्ण काळ आहे. नवीन विषय शिकण्यात रुची वाढेल आणि कोणत्याही मोठ्या परीक्षेच्या तयारीसाठी सकारात्मक संकेत मिळेल. जुने कौटुंबिक वाद किंवा गैरसमज आज संवादाच्या माध्यमातून सहज मिटू शकतात. तुमच्या आयुष्यात आणि संपूर्ण कुटुंबात ही सुखाची लहर अशीच कायम राहावी म्हणून गुरूंनी काही विशेष अंतिम उपाय सांगितले आहेत. मेष आणि मीन राशीच्या जातकांनी आज पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे, भगवान विष्णूची मनोभावे पूजा करावी आणि पिवळ्या वस्तूचे दान करून ओम नमः भगवते वासुदेवाय या मंत्राचा 11 किंवा 21 वेळा जप करावा. कर्क राशीच्या लोकांनी आज लाल कपडे वापरावे आणि सूर्यदेवाला अर्घ्य देऊन ओम हनुमंते नमः याचा जप करावा. तर धनुराशीच्या लोकांनी शुभ्र किंवा हिरव्या रंगाचा वापर करून गणपती बाप्पाला दुर्वा अर्पण कराव्यात. हे तोडगे केल्यास तुमच्या घरात सुख आणि शांती समृद्धीचा अखंड वास राहील. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.